ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार करते. आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना शिरसाष्टांग वंदन करते. आचार्य मार्गदर्शक आदरणीय उदयदादा घायाळांनाही मनपूर्वक नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आचार्यांची जी 17वी आज्ञा आहे त्याला आपण आता सुरुवात करणार आहोत. 16वी जी आज्ञा आहे आचार्यांनी दिलेली ती आत्ताच आपण श्रवण केली की उपनिषदांच्या वचनांचा लक्षपूर्वक आणि सखोल श्रवण करा. हा विषय आता आपण ऐकला. पुढचा श्लोक क्रमांक 3 आहे. त्याच्यामध्ये आचार्य आज्ञा देत आहेत उपनिषदातील महावाक्यांच्या अर्थाचं मनन करा. आता आधीच जड विषय आहे पण खूप जास्त अकॅडमिक माहितीमध्ये न शिरता आपण साधना या अंगाने बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे 8×7=56, 8 मिनिटं आणि 4 महावाक्य यांचा काही मेळ आपल्याला घालता येत नाहीये. त्यामुळे जास्त विस्तृत खूप न बघता घरी जाऊन गृहपाठासाठी म्हणून विषय घ्यावा आणि उपनिषदांच्या 4 महावाक्यांचं चिंतन जे आहे ते आपण करावं. पण आता इथे आपण मुख्य साधना हा विषय 4 महावाक्यांमधून बघणार आहोत. 4 उपनिषदांची 4 महावाक्य आपल्या समोर शास्त्राने सांगितलेली आहेत. ती प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि अयमात्मा ब्रह्म. हे काय आहे? आपण ज्या भवनामध्ये बसलेलो आहोत ते भवन कुठलं आहे? महावाक्य भवन आहे. जर आपण आल्यापासून बघितलं असेल तर 4 महावाक्य ही 4 ठिकाणी लावलेली आहेत. पुढे जे आहे तिथे त्या प्रज्ञानम ब्रह्म आहे, नंतर तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि माझ्यावरती जे आहे ते अयमात्मा ब्रह्म, अशी 4 महावाक्य आहेत. आता 4 महावाक्यांचा विचार करायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे असं आपल्याला संत सांगतात, शास्त्र सांगतं. कारण ज्याप्रमाणे नामाचा जप असतो त्या पद्धतीने महावाक्याचा जप नाही आहे. समर्थ पण आपल्याला अशी बोलतात, महावाक्य उपदेश भला त्याचा जप नाही बोलिला, तेथे विचारचे साधके केला पाहिजे. आणि आत्ता आपण सातत्याने ऐकतोय दादांकडून की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे थोडंसं जड झालं तरी हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण शास्त्रकारांनी आणि संतांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की उपनिषद महावाक्यांचं मनन, चिंतन आणि निधिध्यासन करत राहा. कारण त्याचा जप करायचा नाहीये. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला जपात घालण्याची सवय असते. किती जप करू सांगा? मग संख्या झाली की खुश. आमची एवढी संख्या झाली. मग कसं होतं, जबाबदारी फारशी नसते. जप केला की संख्या दिली की आपण मोकळे होऊन जातो. त्या पद्धतीने ह्याचा जप नाहीये, त्या महावाक्याचं चिंतन आहे. आणि हे चिंतन कशासाठी करायचं आहे? तर परमार्थाचं घोषवाक्य आहे, सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि यासाठी हे सगळं जे आहे जीवब्रह्मैक्य म्हणजे काय? परमानंदाची प्राप्ती आहे. एकदा जीवन ब्रह्मरूप झाल्यानंतर दुसरा मिळवायचं काय राहतं? जो परमोच्च आनंद आहे. माऊली सुखाची व्याख्या करतायत, किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे, तेथ जे काही होय तया नाव सुख. या सुखाची खूप छान व्याख्या केलेली आहे माऊलींनी, की जिथे जीव आत्मरूप होतो तिथे जे काही होतं. आता काय होतं? ज्याचं त्यांनी अनुभवाने जाणावं. जेव्हा जीव आत्मरूप होतो तेव्हा त्या ठिकाणी जो काही परमोच्च आनंद मिळतो त्याला सुख असं म्हटलेलं आहे. आणि ही सुखाची व्याख्या माऊलींनी केलेली आहे. मग आता हे सुख जे आहे हे परमोच्च सुख आहे, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, ज्याला ब्रह्मसुख म्हणतात.
आता ते बाहेरून कुठून यायचं आहे का? तर बाहेरून कुठूनही यायचं नाहीये. ते नित्य प्राप्त हे माझं सुख आहे. त्या नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात, की जे आज हरवलेलं आहे, जे मला प्राप्त असून अप्राप्त झाल्यासारखं झालेलं आहे, ते श्रीगुरूंच्या मुखातून आलेल्या महावाक्यांनी काय होतं, शिष्याने त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर, मनन केल्यानंतर त्याला नित्य प्राप्त सुखाची प्राप्ती होऊन जाते. आणि म्हणून महावाक्य चिंतन त्याच्यासाठी करावं लागतं. 4 उपनिषदांनी 4 महावाक्य सांगितलेली आहे. पहिलं महावाक्य आपल्या समोर आहे ते प्रज्ञानम ब्रह्म. ऋग्वेदाच्या ऐतरेय उपनिषदामध्ये हे महावाक्य आलेलं आहे. आता सगळी महावाक्य जी आहेत ती जीव ब्रह्मक्य प्रतिपादित करणारीच आहेत. आता प्रज्ञानम ब्रह्म, आता ह्याचा अर्थ काय होतो? प्रज्ञानाचा अर्थ जीव असा आहे आणि प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे जीवच काय आहे तर ब्रह्म आहे. आता हे महावाक्य आपल्याला सांगतं की जीवच ब्रह्म आहे. बघा, आता इंद्रियांच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला ज्ञान, तर थोडक्यात आपण समजावून घेणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, खूप क्लिष्ट भागात आपल्याला शिरायचं नाहीये. आता इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होत चाललेलं आहे. कसं? आता मला ह्या माईकचं ज्ञान झालं, मला हा माईक दिसला. या फुलाचं ज्ञान झालं, मला हे जो हा फुलं ही मला दिसली डोळ्यांनी. नंतर मला तुमचं ज्ञान होत आहे, मी तुम्हाला बघतेय. त्याच्यानंतर या टेबलचं ज्ञान झालं. अजून पुढे अनेक वस्तू या हॉलमध्ये ज्या आहेत, याचं मला काय होतंय तर ज्ञान होतंय. आता बघा, आपण म्हणतो ज्ञान होतंय, पण आता ज्ञानाची जी प्रक्रिया आहे, आता डोळ्यांनी काय होते आपल्याला वस्तू, म्हणजे ज्ञानेंद्रियांनी आपल्याला काय होतं, वस्तूचं ज्ञान होतं. जे कानाने शब्दाचं ज्ञान होतं, डोळ्यांनी दृश्य ज्या वस्तू आहेत रूपाचं ज्ञान होतं. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियांनी 5 विषयांचं सातत्याने आपल्याला ज्ञान होत चाललेलं आहे. आता डोळ्यांनी मला हा माईक दिसला, पण त्याच्या मागे कळणं जे आहे, बघा, कळतं की नाही आपल्याला? नुसतं दिसतं का डोळ्यांनी? आता डोळा तर कसा आहे तर अचेतन जड आहे, ते ज्ञानेंद्रिय आहे. त्याच्यामध्ये चैतन्य असल्याशिवाय ती दिसण्याची काय होत नाही, प्रक्रिया तिथे पूर्ण होत नाही. मग दिसण्याच्या मागे असणारं ज्ञान असल्याशिवाय आपल्याला वस्तू कळत नाही. पण दिसणं आणि असणं ही प्रक्रिया इतकी निमिषार्धात होऊन जाते. ज्याला युगपत हा शब्द वापरलेला आहे, की आपलं लक्ष जे आहे ते कळण्याकडे कधीच नसतं. आपलं लक्ष सगळं दिसण्याकडे असतं. आणि जेव्हा दिसण्याकडे लक्ष असतं, तेव्हा मग आपल्या क्रियाप्रतिक्रियांमधून ही वस्तू अशी, ती वस्तू तशी, ही खूपच सुंदर आहे, मग ती माझ्याकडे असायला पाहिजे. मग या क्रियाप्रतिक्रियांमधनं काय होतं तर हे सगळे खेळ सुरू होतात. कारण आपलं लक्ष कशाकडे आहे फक्त तर त्या वस्तूकडे आहे. पण त्या वस्तूच्या मागची जर आपण प्रक्रिया बघितली, की या दिसणाऱ्या ज्ञानाच्या मागे एक असणारं जे ज्ञान आहे ते कायम स्वरूपी असतंच. त्यालाच काय म्हणतात तर आत्मतत्व म्हणतात, ब्रह्मतत्व म्हणतात, की जे कायम स्वरूपी ते आत्मतत्व माझ्या काय आहे तर आतमध्ये आहे. अगदी नखापासून ते माझ्या केसाच्या टोकापर्यंत हे पुरेपूर काय आहे तर हे संपूर्ण या देहामध्ये भरलेलं आहे. त्याला केनोपनिषदामधला खूप छान मंत्र आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदनते. म्हणजे जो प्रत्येक गोष्टीचा मला बोध होतो, प्रत्येक गोष्टीचा बोध होतो म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं, त्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान आहे. म्हणून मला वस्तू दिसून कळते. आता जेव्हा जीव आहे, चिदाभास आहे, चिदाभासाची व्याख्या आपण बघितली की आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे चिदाभास. आता ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली काय तर प्रक्रिया आहे, की आत्म्याचा बुद्धीत जो प्रकाश पडतो, म्हणजे बुद्धी जेव्हा त्या सानिध्यात येते तर बुद्धी सहज सत्वगुणाची असल्यामुळे आणि शुद्ध असल्यामुळे तिच्यामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे. आणि जो प्रकाश पडतो त्याला चिदाभास असं म्हणतात. आपण एक दृष्टांत घेऊ म्हणजे थोडं लक्षात येईल आपल्या. आता विशेषत्वाचा जो प्रकाश आहे बघा, हा चिदाभास जो आहे तो विशेषत्वाने पडलेला आहे आणि सामान्य जो आत्मप्रकाश आहे तो मात्र आहेच. उदाहरण घेतलं की लक्षात येईल, सूर्याचा प्रकाश जो आहे तो या भिंतीवरती सामान्यत्वाने पडतो. आपण जर बघितलं दुपारी तर सामान्यत्वाने भिंतीवर सूर्याचा प्रकाश पडलेला असतो. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपण काय धरतो तर समजू इथे कौल आहे, आता ह्या समोर इथे मध्ये छिद्र असेल तर त्या छिद्रातनं सूर्याचा प्रकाश जर भिंतीवरती पडला तर त्याला काय म्हणतो आपण? कवडसा म्हणतो. आता तो काय झाला, तो विशेषत्वाचा प्रकाश झाला.
आता सामान्यत्वाचा जो सूर्याचा प्रकाश आहे, तर ते सगळे धर्म जे आहेत ते सगळे त्या कवडशामध्ये असतात. सूर्य गोल आहे, त्याला उष्णता आहे, त्याला प्रकाश आहे. अगदी कबडशामध्ये सुद्धा काय येतं, तर गोल आकार असतो कबडशाचा. नंतर त्याला एक प्रकाश असतो, कमी असेल पण त्याला प्रकाश असतो. आणि आम्ही लहानपणी जो खेळ खेळायचो त्याच्यामध्ये भिंग धरलं की एखादा छोटा कागदाचा कपडा तो जळायचा, म्हणजे त्याला उष्णता सुद्धा आहे. म्हणजे जे सूर्याचे धर्म जे आहेत तेच धर्म सगळे कवडशामध्ये सुद्धा आहेत. आणि म्हणून आत्म्याचा बुद्धीत पडलेला जो विशेषत्वाने जो प्रकाश आहे तो मूळचा कुठून आलेला आहे, तर तो त्या मूळच्या आत्मस्वरूपापासूनच आलेला आहे. ज्या पद्धतीने कवडसा हा सूर्यापासूनच आलेला आहे, जर कौलाचं छिद्र आपण बंद केलं तर तो कवडसा जाईल कुठे? त्याला सूर्यामध्ये म्हणजे मूळ स्वरूपामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. अगदी त्याच पद्धतीने जर हे बुद्धीचे धर्म, आता बुद्धी काय आहे तर उपाधी आहे. बुद्धी म्हणजे हा सोपाधिक जो आहे तो जीव आहे. आता उपाधी सह असलेलं चैतन्य जे आहे त्याला चिदाभास म्हणतात, तो सोपाधिक आहे. आणि जेव्हा सोपाधिक जीव हा विचारांनी, संत विचारांनी, शास्त्र विचारांनी, श्रीगुरूंच्या विचारांनी अभ्यास करून जेव्हा उपाधींचा निराश करतो, तेव्हा तो सोपाधिक जीव हा निरुपाधिक परब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान म्हणजे जीवच आहे, तो कोण आहे तर तो ब्रह्म आहे. आता बघा, चिदाभास जो आहे तो जाणतो, त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण जाणतो ना, मला कळतं, मी ऐकते, मी पाहते, मला काहीतरी गोष्टी समजतात, तर ह्या वृत्ती ज्ञानावर आहे. मग अशी आपण वृत्तीची व्याख्या ऐकली की जे काही परिणाम होतात म्हणजे वृत्तीमध्ये. आता मूळचं काय आहे तर अगदी सोपा दृष्टांत घेऊया. मूळचं पाणी अतिशय शांत आहे आणि शांत पाण्यावरती जर तरंग उमटला, म्हणजे कोणी दगड टाकला आणि ते पाण्यात हालचाल एक निर्माण होते, त्याला आपण काय म्हणतो, तरंग म्हणतो. जे मूळच्या शांत अंतःकरणावरती जेव्हा विचारांचा तरंग उमटतो तेव्हा त्याला वृत्ती असं म्हणतात. म्हणजे मग आपण म्हणतो की वृत्ती एकामागून एक एकामागून एक विचार सुरू झाले की एकामागून एक वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती सुरू होतात, त्याला वृत्ती ज्ञान. म्हणजे प्रत्येक, आता खूप शास्त्रीय भाषेत आपण न शिरता अगदी सोपं सोपं समजावून घेऊ, कारण त्याच्या शास्त्रीय व्याख्या ज्या आहेत त्या खूप आहेत, मोठ्या आहेत. त्या पाठवर्गात एकांतात बसून त्या आपण सगळ्या समजावून घेऊयात. म्हणजे या वृत्ती ज्या आहेत त्या एकामागून एक काय असतात तर उमटत असतात मूळच्या शांत अंतःकरणावरती. आणि हे वृत्तीज्ञानाने हे जाणणं जे आहे, आता वृत्तीज्ञानाने जो जाणतो तो चिदाभास आहे. तो कोण आहे तर तो जीव आहे, त्याला वृत्ती ज्ञान होतं. आता इथे तो शिष्य असा म्हणतो आहे की पाहणारं, ऐकणारं, जाणणारं हे जाणीव तत्व जे आहे ते प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे सर्वत्र. कारण प्रत्येक प्राण्याला पण काय तर जाणीव आहे, आपल्याला पण जाणीव आहे. आता आपण प्राणी जर बघितले, बाहेरचे ते ॲनिमल प्लॅनेट वगैरे चॅनल बघितले, तर प्राण्यांना पण काय आहे तर एक समोरून मला भय आहे, कोणीतरी येत आहे, या सगळ्या जाणीवा त्या प्राण्यांमध्ये सुद्धा आहेत. आणि दुसरा मुद्दा, आता शिष्य असं म्हणतो आहे की मी आहे, मी आहे याचं मला सदैव भान आहे. आणि हे काय आहे, मी असावं, मी टिकावं, हे हे प्रत्येक हे ईश्वरी सत्तेमधलं आहे. ही मूळची जी प्रेरणा आहे ती कुठून आलेली आहे, तर ती सच्चित आनंदापासून आलेली आहे. म्हणजे त्या आत्मस्वरूपावरती या प्रेरणा आपल्याला आहेत. मी असावं, मी टिकावं, मला ज्ञान व्हावं, मला दुःख नको, मला फक्त सुख हवं, हे प्रत्येकाला वाटतं की नाही? कुणाला तरी असं वाटतं का की मी नसावं? अगदी गेल्यानंतर सुद्धा असं वाटतं की माझ्या संपत्तीच्या रूपाने मी असावं, माझ्या मुलांच्या रूपाने मी असावं. ही जी प्रेरणा आहे ही त्या मूळच्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असलेली जी आहे, कारण ते तत्व जे आहे ते अखंड आहे, आहे आणि आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे, अल्पशक्तिमान आहे, देहा एवढा मी संकुचित जीव आहे, हे सोपाधिक प्रज्ञान आहे. जेव्हा ते उपाधीचा विचार करतं तेव्हा त्याला असं वाटतं की मी अल्पज्ञ आहे, मला काहीच जमणार नाही, पण तरी असं वाटतं की मी असावं, मी टिकावं, मला प्रत्येक गोष्ट जी आहे ती कळावी. आता शिष्य इथे असा प्रश्न विचारतोय की ही तीन चैतन्य, आपल्याला वाटतं ना तीन चैतन्य असे काही वेगवेगळी आहेत का इथे, तर तो शिष्य म्हणतोय ही तीन चैतन्य जी आहेत व्यक्त होणारी, ती तीन आहेत का एकच आहे? बघा, चिदाभास म्हणजे जीव चैतन्य ज्याला म्हणतो ते, आत्मचैतन्य आपण ज्याला म्हणतो ते, आणि तिसरं जे आहे की सच्चिदानंद जे आहे ते. म्हणजे तीन चैतन्य वेगवेगळी आहेत का ती चैतन्य एकच आहे, हे तुम्ही सांगा.
की मी खरा कोण आहे हे मला एकदा समजू द्या. आता मी प्रज्ञानम ब्रह्मचा थोडा पूर्ण अर्थ सांगितला, पण इथे थोडा तो विषय अर्धवट सोडला आचार्यांनी आणि पुढे 4 महावाक्य पूर्ण केलेली आहेत. पण आपल्याला समजण्यासाठी म्हणून मी ते पूर्ण सांगितलं की जीवच ब्रह्म इथपर्यंत मी आले. आता श्री गुरूंना तो विचारतो आहे, मग खरा कोण आहे ते मी मला सांगा. असं जेव्हा शिष्य विचारतो बघा, म्हणजे शिष्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे की मला खऱ्या मीचं स्वरूप जे आहे माझ्या, ते तुम्ही मला आता सांगा, तुम्ही उपदेश करा. आणि तेव्हाच श्री गुरु उपदेश करतात. कारण श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश शिष्याला होतो आणि ज्या पद्धतीने तो शिष्य साधना करायला लागतो, तेव्हाच तो उपदेश त्याच्या अंतःकरणात फलद्रूप होतो. कारण का तर तेवढी तळमळ त्या अंतःकरणाला लागलेली असली पाहिजे की मला माझं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. आणि मग सद्गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश शिष्याला केलेला आहे. श्री गुरु म्हणतात, अरे ते ब्रह्म तूच आहेस. जे बुद्धिस्त चैतन्य आहे, बुद्धिस्त चिदाभास जो आपण म्हणतो, तो बुद्धिस्त चिदाभास आहे. ते जे ब्रह्म आहे ते तूच आहेस, दुसरं कुठेही ते बाहेर नाहीये. आणि असा श्री गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश शिष्याला केलेला आहे. आता ह्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात, कारण श्री गुरु शिष्याला बोध करतात. आता ह्याच्यामध्ये 3 पद आहेत, तत्वम असी बघा, तत्वम असे अशी 3 पद आहेत. आता या 3 पदांचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, हे अगदी थोडक्यात समजावून घेऊयात आपण. आता त्वम पद वाच्य जीव आहे, त्वम पद लक्ष जो आहे तो कूटस्थ चैतन्य आहे, तत्पद वाच्य ईश्वर आहे, तत्पद लक्ष जो आहे तो परब्रह्म आहे. आता काय सांगतात शिष्याला श्री गुरु, ते ब्रह्म तूच आहेस. आता वाच्य आणि लक्ष म्हणजे काय हे एकदा समजावून घेऊ, म्हणजे सोपं होऊन जाईल. कारण शास्त्र जे आहे ते सोपं करायचं असेल तर सर्व दृष्टांताद्वारे सोपं करावं लागतं. आम्ही चिंचवडवरून पुण्यामध्ये लग्नाला जातो. मगाशी सकाळी मी दृष्टांत सांगितला, 1.25 तास आम्हाला जायला लागतो. असंच आम्ही लग्नाला गेलो आणि कितीही जरी लवकर निघालो म्हटलं तरी उशिरा पोचलो. आणि जेव्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पोहोचलो तेव्हा असं लक्षात आलं की मंगलाष्टका सुरू झालेल्या आहेत. आमच्या हातात कोणीतरी मंगलाष्टका काय झाल्या तर ठेवल्या आणि शुभमंगल म्हटल्याबरोबर हॉल गच्च भरलेला होता. शुभमंगल म्हटल्याबरोबर आम्ही मंगलाष्टका टाकल्या तर कुणाच्या डोक्यावर पडल्या? अलीकडच्याच. ज्यांना असं वाटलं ही वेळ आपल्यावर कधी कशाला आली माहिती नाही, त्यांच्या डोक्यावरती पडल्या. आता वाच्यार्थाने कोणाच्या डोक्यावर पडल्या? अलीकडच्यांच्या. पण लक्षार्थ कोण होतं? तर नवरा नवरी होते. पण असं आपण बघतो, नेहमी बघतो की लक्षार्थ तो आहे पण वाच्यार्थाने मात्र अलीकडच्या डोक्यावर पडलेले आहेत. अगदी त्या पद्धतीने त्वमपद वाच्य जीव आहे, तर त्वमपद लक्ष कोण आहे? तो कूटस्थ चैतन्य आहे. जीवाची जी उपाधी आहे ती उपाधी जी आहे ती अज्ञानाची आहे. अज्ञानाचं स्वरूप काय आहे? तर मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी देह आहे, हे जग सत्य आहे. आता अज्ञानाची व्याप्ती खूप मोठी आहे. या 3 मध्ये सगळी आपण आता कव्हर केलेली आहे. ही अज्ञान जे आहे, हे अज्ञान जेव्हा जीव संत विचारांनी काय करतो तर हळूहळू विचारांनी ते काढतो, त्याचा निराश करतो, तेव्हा जीवच कोण आहे तर कूटस्थ चैतन्य आहे. आता ईश्वराची उपाधी माया आहे. ही सगळी अनंत कोटी ब्रह्मांड ही आहे ईश्वराची उपाधी आहे. आता या उपाधीचा निराश मात्र श्री गुरूंच्या कृपेने होतो. बघा, जेव्हा जीव स्वतःच्या साधनेने अविद्येच्या उपाधीचा निराश करतो तेव्हा श्री गुरूंची कृपा होते आणि क्षणार्धात ईश्वराची माया जी आहे त्या मायेचा निराश करून ईश्वरच ब्रह्म आहे. आता जीवाची उपाधी अविद्या गेली तोच आत्मा आहे, ईश्वराची उपाधी मायेचा निराश झाला तोच ब्रह्म आहे आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. म्हणून हे शिष्या, ते ब्रह्म तू आहेस. जे दूर आहे तेच कोण आहे तर तूच आहेस. ते म्हणजे आता ते म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो ते कुठेतरी दूर आहे असं वाटतं आपल्याला. आता तो खूप मोठा शास्त्राचा विचार आहे. आता ते दूर नसून तर ते कोण आहेस तर तूच आहेस. आणि असा जेव्हा उपदेश श्री गुरु त्या शिष्याला करतात, त्याचं ह्या महावाक्याचं चिंतन जे आहे ते शिष्याने करायचं आहे. आणि मग कसं करायचं आहे तर ते ब्रह्म मी आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. आता ते ब्रह्म तू असं मला श्री गुरूंनी सांगितल्यावर मी पण म्हणायचं का हो ते ब्रह्म तू आहे, ते ब्रह्म तू आहे? असं नाही. त्यांनी मला सांगितलंय ते ब्रह्म तू आहे, आता ते ब्रह्म मी आहे असं प्रथम पुरुषीमध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचं.
आणि मग काय करायचं, तर ते ब्रह्म मी आहे अशी साधना करायची आहे. त्याला सोहम साधना असं म्हणतात. सहा अहम. मग आता बघा, जीव हा कसा आहे, देहोहम पासून ते सोहम पर्यंत त्याला जायचंय. आता आपण देहोहम या भूमिकेवरती आहोत. मग देहोहम पासून सोहम पर्यंत जाण्यासाठी जो संपूर्ण साधना साधना पंचकम मध्ये आचार्यांनी जी सांगितलेली आहे, त्या पद्धतीने एकेका आज्ञेचं जर आपण पालन करत गेलो आणि त्या पद्धतीने जर आपण आपलं जीवनाची घडी बसवून घेतली, विचारांची घडी बसवून घेतली, तर नक्की आपण देहोहम पासून सोहम पर्यंत जाणार आहोत. बघा, सोहम, आता एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. आता ब्रह्म कसं आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे. एक उदाहरण सांगते, त्याच्यावरून आपण बाकीची उदाहरणं लावून घ्यायची. ते जन्माला येत नाही म्हणून ते म्हातारं होत नाही आणि म्हणून ते मृत्यूपंथाने जात नाही. मी जन्माला आलेली आहे, एका तारखेपूर्वी नव्हते, आज तुमच्या समोर बसलेली आहे आणि एका तारखेनंतर निश्चित नसणार आहे. साधक म्हणून साधना करते, प्रवचन करते इथे बसून, सोहम साधनेला पहाटे उठून बसते. पण माझा वाढदिवस असतो तेव्हा वाट कोणाची बघते, माझी अमेरिकेत नणंद आहे. आता आपल्याला माहिती आहे की तिथला दिवस रात्र, इथला दिवस रात्र. ती विसरली एक दिवस फोन करायची. माझं सारखं टुमणं यांच्या मागे, एकुलती एक नणंद आहे पण अजून भाऊजाईच्या वाढदिवसाला फोन आला नाही. बघा, अजून भाऊजाईच्या वाढदिवसाला फोन आला नाही, शोभतं का? काय 2-3 भाऊजा थोडीच आहेत, एवढं लक्षात राहत नाही. किती विपरीत झालं हे सगळं. ब्राह्ममुहूर्ताला उठून बसते, सोहम साधना करते आणि परत काय सुरू आहे, तर ब्रह्म कसं आहे, अज अजर अमर आहे आणि माझ्या वाढदिवसाला फोन आला नाही. मग आता मी कशी झाले, शांत झाले ना. परत मी मला देहामध्ये काय करून घेतलं, संकुचित करून घेतलं. आणि म्हणून हे जे आहे ना, की सावध, साक्षेपी आणि दक्ष असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा आपण हे संत विचार किंवा शास्त्र विचार इथे सांगणाऱ्याची तर खूप मोठी जबाबदारी असते. आणि जे अभ्यास करतात, श्रवण करतात, सगळ्यांचीच, साधक म्हणून ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पण सांगणाऱ्यावर लक्ष ठेवणारे खूप जास्त असतात आणि म्हणून सांगणाऱ्याची काय तर खूप जास्त जबाबदारी आहे. की जेव्हा मी इथे बसून सांगते तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये कोणी फोन करो रामकृष्ण हरी, न करो रामकृष्ण हरी, मला आतमध्ये माहिती आहे की मी अज आहे, अजर आहे आणि अमर आहे. मी ब्रह्म आहे. हो, कृत्रिमतेने का होईना पण म्हणा ना. जेव्हा विचार आपले संतांचे, शास्त्राचे सन्निध असतात आणि आपण अभ्यास करत करतच सगळेजण पुढे चाललेलो आहोत, आपल्याला काही असं एकदम ज्ञान होणार नाही की मी ब्रह्म आहे म्हणून. पण सुरुवातीला कृत्रिम घडी जर अशी आपण बसवून घेतली आणि अशा काही प्रपंचामध्ये काही गडबडी झाल्या आणि जो संतांचा विचार जर माझ्या सन्निध असेल, तर लगेच त्या अविचाराला संत विचारांनी छेद देणे ही साधकाची साधना आहे. असं सातत्याने जर करत राहिलं आपण, तसे आपल्या लक्षात येईल की कितीतरी आपण अविचार करत असतो प्रपंचामध्ये आणि अविचाराला सातत्याने संत विचारांनी छेद द्यायचा असेल तर संत विचार, शास्त्र विचार सन्निध पाहिजे. सन्निधचे असावा विचार, आपल्याला समर्थ बोलतायत आपल्याशी. मग विचार सन्निध ठेवायचे आणि सातत्याने आपलं मन शांत ठेवत राहायचं. असे एक उदाहरण सांगितलं, पण असं एक प्रत्येकाने जर आपण आपल्याला लावून घेतलं, कारण जुने संस्कार काय आहेत, मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, जन्मोजन्मींचे जुने संस्कार आहेत, ते असे की लगेचच पुसले जात नाहीत. पण त्याच्यावरती सातत्याने सोहम, सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. दासबोधामध्ये समर्थांनी ब्रह्मलक्षणांचे समास सांगितलेले आहे, ते वाचावेत. ते कसं आहे, तर अरूप आहे, अनाम आहे, निर्विकार आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजिव्म आहे, अनेत्र आहे, ब्रह्म अमन आहे आणि सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. आणि दिवसभर मनाबरोबर खेळ चाललेले आहेत. फक्त शब्दांच्या पातळीवरती सोहम साधना राहते, ती साधनेच्या पातळीवर उतरत नाही. आणि म्हणून हळूहळू हळूहळू काय करावी, तर ती साधनेच्या पातळीवर उतरायची असेल तर सतत सतत तो विचार जो आहे, तो विचार माझ्या जवळ पाहिजे. आणि जेव्हा सोहम साधना करता करता जुने संस्कार हळूहळू पुसले जातात, नवीन संस्कार होत राहतात. बघा, इतकं सोपं नाहीये. जुन्या वस्त्राची घडी जर आपण काही वर्ष मोडली नाही आणि जर साडी आपण नेसायला काढली तर ती लवकर किती वेळा इस्त्री केली तरी ती घडी निघत नाही. मग अगदी साधं वस्त्राचं जर हे आपल्याला कळतं, लक्षात येतं, तर मग जुने हे जे अंतःकरणावरती झालेले जे संस्कार आहेत, त्याचे लगेच पुसले जातील का?
अहो संतांनी खूप सांगितलंय, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. आम्ही म्हणतो सुद्धा, पण आमची वाणी थांबतच नाही. ती वेळ आली की काहीतरी बोलून जातच जाते आणि नंतर वाटतं की अरे आपण खरं म्हणजे व्यर्थ बोलून गेलो, खरं तर बोलायला नको होतं. पण ठीक आहे, साधक म्हणून हे लक्षात येणं खूप महत्वाचं असतं. आणि मग हळूहळू बोलायच्या आधी लक्षात येईल की अरे मला आता बोलायचं नाहीये, वाणीला शांत ठेवायचंय, व्यर्थ बडबड करायची अजिबात नाहीये मला. त्या वाणीला कुठेतरी काय, पहिल्यांदा शांत राहणं, बोलायला सांग बोला म्हणून त्याला काही वेगळं प्रबोधन करायला लागत नाही प्रापंचिकांना. कारण प्रापंचिकांना खूप विषय असतात, परमार्थाची चर्चा करायला बसतात आणि कधी प्रपंचावर येतात हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून प्रपंचातलं बोलणं बोला म्हणून काही सांगावंच लागत नाही. पण मग प्रपंचात वाणी आवरा म्हणून सांगावं लागतं. परमार्थामध्ये जास्त बोलायला सांगितलं नाहीये, तो बोलत नाही, बोलू देत नाही आपल्याला, असं संत म्हणतात. त्यामुळे हे जे आहे सोहम सोहम साधना करताना जेव्हा अहम सहामध्ये विलीन होऊन जातो, तेव्हा त्याला तिथे जीव ब्रह्मक्याची अनुभूती येऊन जाते. त्याला अनुभव वाक्य असं म्हटलेलं आहे. अहम ब्रह्मास्मीला. तर चौथं वाक्य जे आहे ते अयमात्मा ब्रह्म आहे, अथर्व वेदातलं आहे, मांडुक्य उपनिषदामधलं आहे. बघा, अयम आत्मा ब्रह्म म्हणजे काय आहे, तर अयम शब्दाने हा आत्मा ब्रह्म आहे असं सुचवलेलं आहे. आणि याला घोष वाक्य असं म्हटलंय. तर हा आत्मा दूर नसून काय आहे, तर खूप जवळ आहे माझ्या, असं आपल्याला सांगता येते. तर घोष वाक्य एक लक्षात ठेवायचं. तर आता बघा, पुण्याहून मी काल आले आणि मी यायच्या अगोदर इथे बऱ्याच भगिनी माझ्या ओळखीच्या आल्या होत्या आणि त्यांच्यात चर्चा सुरू होती की सीमाताई अजून आली नाही, सीमाताई अजून आली नाही. आणि असं बोलता बोलता मी मागेच उभी होते. ती म्हटलं काय काय मी इथेच आहे की, बरं का, म्हणजे मी इतकी जवळ होते त्यांच्या. काय अयम आत्मा ब्रह्म याचा आपला विचार सुरू आहे. मी तुमच्या मागे, मी अगदी जवळच उभी आहे. आता आपण म्हणतो ना, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, नंतर काय हे माझं मिस्टर. आता ते कसे जवळ आहेत, ते आपल्या, आता खूप विवरण मी आता इथे करू शकत नाही वेळेअभावी. पण जर आपण इथे वाचलं तर लक्षात येईल की देहाला सुद्धा आत्मा म्हटलेला आहे, कारण तो देह पण माझ्या काय आहे, तर खूप जवळ आहे. म्हणजे हा माझा, आपण म्हणतो की देह, हे माझं मन, ही माझी बुद्धी. आता मुला मुलीपेक्षा आपण अजून जवळ आलो. हा माझा देह, हे माझं मन, ही माझी बुद्धी. आता हे जे इतके जवळ आहेत, इतके जवळ आहेत आपल्या, की मग आता हे आत्मतत्व किती जवळ आहे आपल्या. अनुभव आला तर तेच मी आहे, आणि अनुभव नाही आला तर कोट्यावधी जन्मचे काय, तर ते खूप आपल्या दूर आहे. आणि जेव्हा त्या जीवाला अनुभव येतो की अरे इतकं जवळ माझ्या होतं, माझ्या श्रीगुरूंनी मला उपदेश केला, अहम ब्रह्मास्मी साधना केली, मी सोहम साधना केली, अहम सहामध्ये विलीन झाला आणि तेच मी आहे. आणि ते मी किती दूर शोधत होतो, किती किती अभ्यास, किती ग्रंथ पालथे घातले त्याच्यासाठी. किती ग्रंथ पालथे घालतो. भगवद्गीतेचा अभ्यास झाला की असं वाटतं दासबोधात काय सांगितलंय, दासबोधात काय सांगितलं की असं वाटतं अजून भागवतात काय सांगितलेलं आहे. जे इतके ग्रंथ पालथे घालतो आपण कशासाठी, फक्त एक तत्व जाणण्यासाठी की ते मी आहे, ते मी आहे. म्हणून असं म्हणतात की खूप परोक्ष ज्ञानाच्या मागे लागलं. मुळे शास्त्री काका असं म्हणाले होते की आम्ही खूप ग्रंथांचा अभ्यास केला, पण डॉक्टर काकांच्या आणि मंदाताईंच्या सहवासामध्ये जे काही शिकलो ते आम्हाला कुठल्याच अभ्यासाने मिळालेलं नाहीये. म्हणून अनुभवी जे ब्रह्मज्ञ श्रीगुरु आहेत त्यांच्या चरणांशी बसून हा अभ्यास करावा असं आपल्याला शास्त्र सांगतं. आता त्या शिष्याला असं वाटते की रे सोहम साधने त्याला अनुभव आला, अनुभव वाक्य आपण बघितलं आणि तेच मी आहे. म्हणून त्याला इतका आनंद झाला की तो घोष करीत उठला की अयमात्मा ब्रह्म. अरे मीच ब्रह्म आहे. तिथे ज्ञानाची जागृती झाली, त्या देहाचा जीवाचा संकुचितपणा संपून गेला आणि तो काय झाला, तर व्यापक परब्रह्म झाला. आणि त्याला अनुभूती आली की तेच तत्व मी आहे, जे माझ्यात आहे तेच चराचरात ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. तर तुकोबा आपल्याशी बोलतात, संकोचुनी काय झाला असेल लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे तू संकोचून का देहा एवढा झालायस, म्हणून काय म्हणतोय, आचमन पळीपळीनी पाणी पितोयस, केशवाय नमः नारायणाय नमः असं पितो ना आपण पाणी आणि उदक सोडतो. अरे तू तर या अनंत कोटी ब्रह्मांडाची आपोषणी घेण्या इतका व्यापक आहेस. म्हणजे मीच काय आहे, तर व्यापक परब्रह्म आहे. आणि बघा, पहिलं प्रज्ञानम ब्रह्म, नंतर तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि अयमात्मा ब्रह्म, हे जे घोष वाक्य आहे, शिष्य आनंदाने घोष करतो आहे.
अरे जे इतकं दूर होतं ते खरं दूर नाहीच आहे, ते माझ्याच अंतःकरणात आहे, नवे नवे मीच परब्रह्म आहे, असा त्याला आनंद झाला आणि तो घोष करीत उठलाय. म्हणून आचार्य आज्ञा करतायत की महावाक्यांचं मनन करा, साधनेचं जे आहे ते वर्म समजावून घ्या आणि हेची देई, हेची डोळा, बघू मुक्तीचा सोहळा, असा सगळ्या संतांचा जो आग्रह आहे तो माझाही आग्रह असला पाहिजे. आपण एका तासामध्ये हा सगळा विषय कव्हर करतो, पण त्याचं घरी जाऊन खरोखरी म्हणजे दुसरा ग्रंथ घ्यायची कुठली आवश्यकता नाहीये. हा साधना पंचकमचा ग्रंथ आणि त्याच्या अनुषंगाने दासबोधाचा अभ्यास केला, पंचदशीचा अभ्यास केला, एक संत ग्रंथ, एक शास्त्र ग्रंथ आणि साधना पंचकम ग्रंथ बघितल्यानंतर पटकन साधक तयार होतात, बरे छान आहे. जर जाड ग्रंथ बघितला की सुटतो बापरे, या ग्रंथाचा कधी अभ्यास होणार. पण सगळी साधनेची वर्म याच्यामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे. तीव्र मुमुक्षुत्वाचा भाग आपण बघितला, साधन चतुष्टय संपन्न साधक लागतो, या त्याला अटी आहेतच, त्याला काहीही सुद्धा पर्याय नाहीये. कारण का तत्व जे आहे ते तत्व इतकं गूढ आहे. आता ते गूढ तत्व जे आहे ते कोणाकडून आहे? आपल्याकडून आहे. कारण अज्ञान जे आहे ते अज्ञानामुळे गूढ झालेलं आहे. संतांना तर ते कसं आहे, का मुखाप्रती भानू जैसा, सगळीकडे उघड तत्व आहे, त्यांना सगळीकडे ती अनुभूती चराचरामध्ये येते. आपल्याला गूढ आहे कारण ते अज्ञानाचं आवरण आहे, म्हणून ते आपल्याकडून काय झालेलं आहे, ते गूढ झालेलं आहे. पण असं विचार मंथनाने सातत्याने त्या विचारांचं मंथन जर आपण करत राहिलो, बघा दुधामध्ये लोणी आहे का नाही? आहे. दुधाला गिरजण लावावं लागतं, दही व्यवस्थित लागावं लागतं, दह्याचं ताक केलं की कणाकणाला त्या रवीने स्पर्श केल्यानंतर जे अप्रगट असतं ते लोणी तिथे प्रगट होऊन जातं. अगदी त्या पद्धतीने जे अप्रगट तत्व माझ्याच अंतःकरणात आहे ते प्रगट करायचं असेल तर संत विचारांचं, शास्त्र विचारांचं मंथन सातत्याने करत राहावं लागतं. निसंदिग्ध सगळे विचार समजावून घ्यावे लागतात, संशय फेडावे लागतात, प्रश्न विचारावे लागतात, त्याची उत्तरं मिळावी लागतात आणि पूर्ण समाधान झालं परोक्ष ज्ञानाने की अपरोक्ष अनुभूती जी आहे ती येऊन जाते. पुढची आज्ञा आचार्य आपल्याला करतात, साधकांनी सच्चित आनंद ब्रह्माचा आश्रय घ्यावा. आता बघा, ते ब्रह्म मीच आहे, आता मी त्याच्या आश्रयाने राहते का ते माझ्या आश्रयाने राहतं? आता खरं म्हणजे मीच त्याच्या आश्रयाने राहते की नाही, आता मी त्याच्या आश्रयाने राहते हे तरी वाक्य बरोबर आहे का? तेच मी आहे. मग तेच मी आहे तर कोण कुणाच्या आश्रयाने राहणार? पण तरी अचैतन जड तत्व जी आहेत ती मात्र त्या चैतन्य तत्वाच्या आश्रयाने राहतात. आणि ते चैतन्य आहे म्हणूनच हा देह चालतो, बोलतो, उठतो, बसतो. त्याच्यातलं चैतन्य जर निघून गेलं तर तो कसा आहे, तर तो अचेतन देह आहे. अचेतन देह कोणी ठेवून घेतं का जास्त वेळ? तर त्याच्यातनं चैतन्य गेलं तर म्हणतात कशाला वाट बघता, लवकर नाही, आता किती वेळ झाला. म्हणजे त्या अचेतन देहाला काय नाहीये, तर स्वतःची सत्ता नाहीये. ते सतत काय राहतं, तर ह्या सच्चिदानंद स्वरूप आत्म्याच्या सत्तेवरती कार्यरत आहे. पण आपल्याला असं वाटतं की देह आहे म्हणून मी आहे. मी म्हणजे कोण? आत्मरूप मी आहे. आता हे आपण समजून घेतो आहोत, पण सुरुवातीला असं वाटतं ना आपल्याला, देह आहे म्हणून मी आहे, देह गेला की मी जाणार. जोपर्यंत ब्रह्मानुभूती येत नाही तोपर्यंत असंच वाटत राहणार, जरी कितीही आपण ऐकत राहिलो तरी सुद्धा. कारण ते अनुभव सिद्धच तत्व आहे. कितीही जरी आपण संत विचार ऐकले, ती समजूत पटवून घ्यावीच लागते, नाही असं नाही. पण तरी देह जाण्याची भीती आहे का नाही? आता मी इथे खूप बसून बोलत असलंय की उद्या मी गेले तरी चालेल, पण चालेल का? आत्ताच वाटतं खरंच गेले तर, खरंच गेले तर. नाही नाही, देह मला पाहिजे. म्हणजे त्या अचेतन जड तत्वांच्या आश्रयाने आपण सातत्याने राहत असतो. मी देह आहे म्हणजे हा स्थूल देह मी आहे, हा सूक्ष्म देह मी आहे, हा कारण देह मी आहे. सूक्ष्म म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा देह जो आहे तो मी आहे आणि तो मी असल्यामुळे त्याच्याबद्दल ममत्व असतं, त्याच्याबद्दल आसक्ती असते, तो जाऊ नये असं वाटतं, तो चांगला दिसावा असं वाटतं, तो नटवावा वाटतो, तो अजून काय करावा वाटतो, मिरवावा असा वाटतो. या सगळ्या गोष्टी होतात कारण तो अचेतन जड देह जो आहे तो चेतन वाटतो आणि तो आहे म्हणून मी आहे, अशी आपली काय आहे, तर पक्की समजूत आहे. पण देह म्हणजे मी आहे का? आपल्याला शास्त्र सांगतं देह म्हणजे मी नाहीये. जेव्हा मी म्हणते की देह माझा आहे, मग माझा आहे म्हणजे तो माझ्यापेक्षा काय आहे, तर तो वेगळा आहे. आता जेव्हा मी असं म्हणते की घर माझं आहे, म्हणजे मी म्हणजे घर आहे का? नाही. साडी माझी आहे, मी म्हणजे साडी आहे का? ही साडी मी बदलू शकते, दुसरी नेसू शकते, घर बदलू शकते,
जे जे माझं आहे ते माझ्यापेक्षा वेगळं असतं. मग जेव्हा मी म्हणते की देह माझा आहे, तेव्हा देह हा माझ्यापेक्षा वेगळा आहे. ते माझं वापरण्याचं साधन आहे. मग ते साधन पुरेपूर वापरावं, त्याला चांगलं ठेवावं, हा सगळा भाग झाला. पण देहाचं साक्षीत्व करता आलं पाहिजे. कुणाला साक्षीत्व करणारा कोण आहे? तर तो सक्रिय साक्षी जो आहे, तो जीवात्मा आहे, तो त्यांनी साक्षीत्व करायला शिकायचं आहे. आणि निष्क्रिय साक्षी कोण आहे? तर ब्रह्मतत्व हे निष्क्रिय साक्षी, ते काहीच करत नाही आहे. ते काय तर शांत बसलेलं आहे. पण साधना कोण करतोय? तर हा जीव जो आहे, सक्रिय साक्षी जो आहे, तो साधना करतोय. मग तो जीव त्या देहाबरोबर किंवा त्या मनाबरोबर, म्हणजे सूक्ष्म देहाबरोबर मी सुखी, मी दुःखी असा सातत्याने जो बरळतो आहे, मग त्यांनी सुखदुःख समान करायला शिकावी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध कुणाला आहे? जीवाला आहे. जीव प्रारब्ध भोगणार आहेत आणि प्रारब्ध भोगूनच सोडायचं आहे. पण त्यांनी जर शांतपणे नामाच्या तालावरती ते भोगलं तर जीव कसा राहतो? शांत राहतो. नाही तर जीवाची तळमळ तळमळ होते. माझ्याच वाटाला असं का, तिच्याच वाटाला तसं का, ती काही करत नाही तरी ती कशी छान टुमटुमीत आहे आणि मी मात्र एवढं करतोय तरी काय आहे, तर माझ्याच वाटाला दुःख येतात. हा तळमळणारा कोण आहे? हा जीव आहे. मग साधक जीवाने साधना करायची आहे. साधक जीवाने आपलं अंतःकरण शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा साधक साक्षीत्वानी, म्हणजे साधक जीव साक्षीत्वानी या देहाकडे, म्हणजे स्थूल देहाकडे, सूक्ष्म देहाकडे जेव्हा असा साक्षीत्वानी बघायला शिकतो, त्याला साधना असं म्हटलंय. साक्षीत्व करायचं म्हणजे त्याला सुखदुःख होणार असं नाही, पण सुखदुःख कोणाला आहे? जीवाच्या मनाला आहेत. मन कुणाचं आहे? माझं आहे. मी म्हणजे मन नाही. मग जेव्हा मन सुखी होतं, तेव्हा सुखी झालं की त्याच्याबरोबर हातात हात घालून फुगडी घालायची नाही. दुःखी होतं तेव्हा त्याच्याबरोबर ती दुःखी व्हायचं नाही. ज्या पद्धतीने आपण एखाद्या लहान मुलाला म्हणतो, तू आत्ता रडतोयस ना, तू कोपऱ्यात जाऊन बस. तुझं रडणं संपलं की तू माझ्याकडे ये. त्या पद्धतीने त्या मनाशी बोलायला शिकावं, की तुझं नाराजी गेली ना, की मग तू माझ्याबरोबर ये. तोपर्यंत माझ्याकडे तू येऊ नकोस. असं जेव्हा आपण मनाचं साक्षीत्व करायला शिकू, जेव्हा बुद्धीचं साक्षीत्व करायला शिकू, तेव्हा तो जीव शांत होत जाईल. आणि जीव शांत होईल म्हणजे काय? जीवाचा अंतःकरण नावाचा घटक शांत होईल आणि हळूहळू तो निष्क्रिय साक्षीकडचा त्याचा प्रवास सुरू होईल. आपल्या सगळ्यांना अनुभव असतो की जेव्हा प्रपंचामध्ये शांती असते, काही कुठले विचार डोक्यात नसतात, तेव्हा आपण शांत असतो. पण ते कसं असतं? सापेक्ष शांतीने असतो आपण, की आता प्रपंचात सगळं छान चाललंय बाबा, काय सगळे सुखाचे दिवस आहेत सध्या आम्हाला, पण दुःखाचे आले की परत अंतःकरण काय होतं? पण तिथे हा विचार पाहिजे की प्रारब्ध हे जीवाचे भोग आहेत. जीव प्रारब्धानुसारच चालणार आहे. पण त्यांनी प्रारब्ध कसं भोगायचं? हे जीवाला क्रियमाण स्वातंत्र्य आहे. आणि ते क्रियमाण स्वातंत्र्य कसं वापरायचं हे संतांनी आणि शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून देहाचं साक्षीत्व, या जगताचं साक्षीत्व जीवांनी करायला शिकावं. आणि सातत्याने मग साक्षीत्व करायला शिकायचं म्हणजे ज्याच्या सत्तेवरती हा देहादी जगताचा व्यापार सुरू आहे, ते तत्व जे गतिरहित आहे, जे सच्चिदानंद आहे, त्याचं अनुसंधान ठेवायला अखंड काय करणं? सराव करणं. याला म्हणायचं सच्चित आनंद ब्रह्माचा आश्रय घ्यावा. म्हणजे या हे जे गतिशील जगत आहे, आता देहादी जगत सगळं गतिशील आहे. सातत्याने रोज मिनिटा मिनिटाला काहीतरी होत आहे. आत्ता अस्वस्थ आहे, घरून काही फोन आला की लगेच अस्वस्थ होते. म्हणजे हे सगळं गतिशील आहे. जग पण कसं चाललंय? तर पुढे पुढे चाललेलं आहे. देहही माझा पुढे पुढे चाललेला आहे. पण ज्याच्या सत्तेवरती हे सगळं चाललेलं आहे, ते गतिरहित तत्व आहे आणि ते माझं सत्य स्वरूप आहे. हे बाकी सगळं जे आहे परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील जे जे असतं ते माईक असतं, ते मिथ्या असतं. व्यवहार हा सगळा कसा आहे? तर हा माया मिथ्येचा बाजार. जग हे सगळं कसं मिथ्याचा बाजार आहे. असं सातत्याने आपणच आपल्याला समजावून सांगत, त्या जीवाची समजूत काढत, त्या जीवाला त्या निष्क्रिय साक्षीकडचा प्रवास आपण सातत्याने जर करत राहिलो, म्हणजे त्याचं अनुसंधान आपण सातत्याने ठेवत राहिलो, तर एक दिवस तो जीवच काय होऊन जातो? तर तो आत्मरूप होऊन जातो. आता इथे पुढे आचार्य असं म्हणतात की वितंडवाद टाळा, की योग्य युक्तिवाद करा. आणि बघा जे असं असतात ना, अहो तुम्ही एवढं सगळं सांगताय पण हे खरंच असं असतं का? बघा खरंच असं असतं का?
असा प्रश्न म्हटला की ब्रह्मतत्व ब्रह्मतत्व तुम्ही असं म्हणता, पण खरंच अशी अनुभूती येते का? आता याला उत्तर काय? तुम्ही घेऊन बघा. याला उत्तर काय? पण आता नास्तिक जे असतात, जे आता नास्तिक कोणाला म्हणतात, जे वेदांवर विश्वास ठेवत नाही, जे संतवचनांवर विश्वास ठेवत नाही, जे वेद प्रामाण्य मानत नाही, त्यांना नास्तिक असं म्हणतात. आणि नास्तिक लोक हमखास असे प्रश्न विचारतात की अहो खरंच ते ब्रह्म आहे का? तुम्ही एवढी प्रवचनं 2-2, 3-3 दिवस अभ्यास वर्ग घेता आणि एकच आहे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. मग आता त्याला उत्तर आहे की तुम्ही अनुभव घेऊन बघा, त्यांच्याशी वाद घालण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सद्गुरू डॉक्टर काका असं म्हणतात की नास्तिकाशी वाद घालण्यापेक्षा आस्तिकाचं आस्तिकत्व वाढण्याकडे काय करावं, तर आपण जास्त प्रयत्न करत राहावा. जो आस्तिक आहे, जो श्रद्धावंत आहे, त्याची श्रद्धा कशी वाढेल या दृष्टीने सगळे संत प्रयत्न करतात. नास्तिक हे अगदी अनेक काय म्हणू आपण, काळापासून चालत आलेली एक पिढी आहे आणि त्यांना समजवण्याच्या भानगडीत कधी पडू नये. पण आचार्य आपल्याला आज्ञा देतात की वितंडवाद टाळा. आणि मी आता जसं म्हटलं, इथे एक खूप छान ओवी आली माऊलींची. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. त्यांना उपनिषद वचनांवर विश्वास नाही, त्यांना संत वचनांवर विश्वास नाही, त्यांना अध्यात्मशास्त्र म्हणजे काय माहिती नाही, त्यांच्या भानगडीत पडू नका. रामकृष्ण हरी म्हणा आणि तिथनं काढता पाय घ्या. नाहीतर आपल्या आतमध्ये खुमखुमी असते. असं कसं? मग तो म्हणतो तुमचा देव तुम्ही सांगता ना देव आहे तर दाखवा. आता बाबा देव हा दाखवण्याचा विषयच नाहीये. ईश्वर हा शास्त्राने सिद्ध होतो, ब्रह्म हे अनुभवाने सिद्ध होतो. म्हणजे तू त्या पद्धतीने काय करतो, साधना कर, तरच तुला त्याची अनुभूती येऊ शकते. म्हणून वितंडवाद टाळा, त्यांच्या भानगडीत, वादाच्या भानगडीत अजिबात पडू नका. पुढे म्हणतात श्रुतिमतांमधील युक्तिवाद जो आहे तो जरूर स्वीकारा. तर आता श्रुती मत असं म्हटलंय. आता श्रुती म्हणजे उपनिषद जी आहेत ती, तर उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली असते, पण ध्येय एकच असतं, सिद्धांत एकच असतो, जो आहे तो ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. जास्त आपण इथे विस्ताराने सांगणार नाहीये, पण श्रुती म्हणजे उपनिषदांमध्ये अनेक पद्धतीने अनेक प्रक्रियांनी हे जे आहे ते तत्व जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. आता हे कशासाठी समजावून सांगितलेलं आहे? उपनिषद, उप नि आणि शद हे 3 त्याच्यामध्ये शब्द आलेले आहेत. उप म्हणजे जवळ बसणं, नि म्हणजे गती देणं आणि शद म्हणजे पकड ढिली करणं. आता उप म्हणजे कुणाच्या जवळ बसायचं, तर ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे श्री गुरूंच्या चरणांशी बसायचं. गती द्यायची, कुठून कुठे गती द्यायची, तर अविद्येकडून विद्येकडे गती द्यायची, अज्ञानाकडून ज्ञानाकडे गती द्यायची, अंधाराकडून प्रकाशाकडे गती द्यायची आणि पकड ढिली करणं, अविद्येची पकड ढिली करायची. आणि त्यासाठी उपनिषद जी आहेत ती उपनिषद वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला ज्या आहेत त्या साधनेच्या सांगतात आणि त्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या समजावून घ्यायच्या. एक व्यतिरेक साधना असं म्हणतात. व्यतिरेक म्हणजे बाजूला करणं. आता बाजूला करणं म्हणजे हे मी नाही, हे मी नाही. जसं एक माझ्या मिस्टरांची एक महत्वाची चिठ्ठी शोधायची होती आणि त्यांनी मला सांगितलं की ती मला उद्याच्या उद्या हवी आहे. आता घरामध्ये एवढा पसारा कोंबलेला असतो ड्रॉवर मध्ये, जे येईल ते आपण त्या ड्रॉवर मध्ये कोंबत असतो. आता चिठ्ठी शोधायची म्हटल्यानंतर मी तो ड्रॉवर बाहेर काढला आणि त्याच्यातली एक एक वस्तू काढली की हे काय, ती चिठ्ठी त्यांनी मला खूण सांगितली होती, ही ती नाही, ही ती नाही, ही ती नाही, असं करून सगळ्या चिठ्ठ्या बाजूला काढल्या आणि मग मला सापडली हीच ती आहे. याला काय म्हणतात? वेगळं करणं, बाजूला करणं. याला व्यतिरेक साधना असं म्हणतात. साधकांनी व्यतिरेकाची साधना आधी करायची असते आणि अन्वयाची साधना नंतर असते. 2 शब्द आहेत, व्यतिरेक आणि अन्वय, म्हणजे बाजूला करणं. अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, आनंदमय कोश मी नाही. आता हा जो अन्नमय कोश आहे तो काय आहे? हा पंचमहाभूतांचा देह आहे. हे म्हणजे मी आहे का? नाहीये, कारण तो अचेतन जड आहे. अचेतन जड हे माझं स्वरूप असू शकतं का? मी कोण आहे? चेतन आहे. चेतन आहे. प्राण कसे आहेत? अचेतन जड आहेत. प्राणवायू बाहेरून लावला जातो की नाही शेवटी आयसीयू मध्ये जो आहे तो. मग ते प्राण पण कसे आहेत? तर अचेतन जड आहेत. मी कोण आहे? मी चैतन्य रूप आत्मा आहे. विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळे कोश आहेत. म्हणजे त्या आनंदमय कोशात सुद्धा अडकायचं नाहीये. मग हे सगळं बाजूला केल्यानंतर, बाजूला करायचं म्हणजे काय? विचारांनी विचारांनी विचारांनी. आचार्यांचं स्तोत्र आहे ना, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम,
न मे बुद्ध्याहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्मे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे तर चैतन्य रूप आत्मा आहे. मग ह्या युक्तीनी विचारांनी हे सगळं बाजूला सारून मी कोण आहे तर चैतन्य रूप आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय करायचा एक साधन प्रक्रिया आहे. मग जेव्हा मला असं कळतं की मी चैतन्य रूप आत्मा आहे तेव्हा मला अन्वयाची साधना ज्याला म्हणतात. आधीच आपल्याला सगळ्यांमध्ये दिसेल का, जे जे भेटी जे भूत ते ते नमानी जे भगवंत. म्हणतो आपण खूप छान वचन, पण दिसतं का सगळ्यांमध्ये भगवंत? माझी दृष्टी जेव्हा बदलेल तेव्हाच मला सगळ्यांमध्ये अन्वयाने भगवंत दिसेल. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. खूप म्हणतो आपण, अगदी शब्द पातळीवर म्हणतो, पण दिसतं का? नाही दिसत आपल्याला. म्हणून व्यतिरेक साधना आधी आहे. म्हणजे मला आधी ती अनुभूती आली पाहिजे आणि माझी अनुभूती जी आहे, मग माझी अनुभूती मला आतमध्ये ती दृष्टी एक निर्माण झाली की ती विकसित झाली की आपोआपच मला सगळ्या ब्रह्मांडामध्ये काय दिसायला लागतं तर भगवंताचीच प्रतीती यायला लागते. वासुदैव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा जो दुर्लभ असतो की मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे अशी त्याला अनुभूती येते. आणि ते ब्रह्म या जड चेतनामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. याला व्यतिरेक साधना आणि अन्वय साधना अशा दोन साधना आहेत. अजून एक सोपं उदाहरण, आपण हार बघितलेला आहे फुलांचा. त्या फुलांच्या हारामध्ये प्रत्येक फुलं एकमेकांपासून वेगळं आहे की नाही, पण त्याच्यामध्ये दोरा काय आहे? अनुस्यूत आहे प्रत्येकामध्ये. तो दोरा एकच आहे. त्या दोऱ्याने हे सगळं काय आहे तर ते बांधून ठेवलेलं आहे. तसं या पिंड ब्रह्मांडामध्ये नामरूप वेगवेगळी असली तरी सुद्धा एकच आत्मतत्व सगळ्यांमध्ये अनुस्यूत आहे. ते अजिबात वेगळं नाहीये. पण आपलं लक्ष नामरूपांकडे आहे, त्या आतल्या तत्वाकडे मात्र आपलं लक्ष जात नाही. आणि ही साधना जी आहे व्यतिरेक अन्वयाची, ही आपल्याला त्याची दृष्टी विकसित करून देते. पुढे आचार्य असं म्हणतात बघा, आता जागृती स्वप्न सुषुप्ती. आता उपनिषदांमध्ये हे जे सांगितलेली आहेत मतं, ही आपल्यासमोर एक 2-3 मतं इथे सांगितली आहेत, तेवढी आपण बघणार आहोत. आता जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था आहेत, बरोबर. आता जागृती जेव्हा असते तेव्हा आता स्वप्न सुषुप्ती आहे का? आपण जागे आहोत. कोणी स्वप्न बघतंय? कोणी गाढ झोपलंय? नाही. जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हा जागृती असते, सुषुप्ती असते? नाही. जेव्हा गाढ झोपलेलं असतं तेव्हा स्वप्न पण नसतं, जागृती पण नसते. म्हणजे जेव्हा जागृती असते तेव्हा जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्तीचा व्यतिरेक असतो. जेव्हा स्वप्न असतं तेव्हा जागृती आणि सुषुप्तीचा व्यतिरेक असतो. सुषुप्ती असते तेव्हा जागृती आणि स्वप्नाचा व्यतिरेक असतो. म्हणजे एका अवस्थेमध्ये 2 स्थिती त्या नसतात. पण जागृतीमध्ये मला प्रत्येक पदार्थ दिसून कळतो. स्वप्न आपल्याला पडलेलं आठवतं. मग आता मला कळतं की नाही स्वप्न? स्वप्न काळी स्वप्न दिसतं. जागृतीमध्ये ते उठल्यानंतर नसतं. पण मला कळतं की मला स्वप्न पडलेलं होतं. आणि सुषुप्तीमध्ये मला खूप छान गाढ झोप लागली होती. हे मला झोपेतनं उठल्यानंतर एक अनुभूती येते की नाही? मला खूप छान गाढ झोप लागली होती. त्या अर्थी गाढ झोपेमध्ये एक अभ्यास करणारी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जागी असते. आता ह्या 3 अवस्था सांगितल्या. जागृतीमध्ये कळवून देणारा आत्मा आहे. स्वप्न जे मला दिसलं, जे मला जे उठल्यानंतर कळतं, आतमध्ये आत्मतत्व आहे ना, त्याच्या सत्तेवरती मला हे स्वप्न कळतंय. आणि मला खूप छान गाढ झोप लागली होती. याच्यामध्ये पण काय साक्षीत्व करणारा तो आत्मा आहे तिथे. म्हणजे या आत्म्याच्या सत्तेवरती या 3ही सत्ता ज्या आहेत, काय आहेत तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्वम अवस्था त्रयातीत आणि 3ही अवस्थांमध्ये तो असतो, पण 3 अवस्थांमध्ये तो लिप्त नसतो. लिप्त कोण आहे? तर जीव लिप्त आहे. जागृतीमध्ये लिप्त आहे. स्वप्न चांगलं पडलं, वाईट पडलं की लगेच काय होतं अंतःकरणामध्ये, मला आज असं का स्वप्न पडलं, तो जीवात्मा लिप्त आहे. पण ज्याच्या सत्तेवरती स्वप्न आपल्याला कळतं, तो मात्र जे आत्मतत्व जे आहे ते मात्र 3ही अवस्थांमध्ये असून ते 3ही अवस्थांच्या काय आहे तर अतीत आहे. म्हणजे आत्मतत्व अखंड आहे, आहे आणि आहे. म्हणून त्वम अवस्थात्रयातीत, त्वम गुणत्रयातीत, त्वम कालत्रयातीत, जे आपण गणपतीला म्हणतो ना, म्हणून तो कालत्रयातीत आहे, तो अवस्थात्रयातीत आहे, तो गुणत्रयातीत आहे. म्हणून त्वम ब्रह्मास्त्वम. म्हणजे मी मूळची कशी आहे तर ब्रह्म आहे. पण आता मला अनुभूती काय येत नाही, कारण आपण 3 कालांमध्ये अडकलेलो आहोत, या अवस्थांमध्ये अडकलेलो आहोत. गुणांचे खेळ सुरू आहेत.
आणि ही साधना जी आहे याच्या अतीत होण्यासाठी विचारांनी 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 शांत होण्यासाठी आहे. खरं ना साधकाची साधना जी आहे ना हीच खूप प्रदीर्घ असते. ही साधना जर व्यवस्थित नेमकी आणि नेटकी आपण समजावून घेतली तर खूप साधन पंथ जो आहे तो आपला एकदम स्वच्छ आणि स्पष्ट होतो. पुढे आचार्य म्हणतात मी देह आहे या कल्पनेतून येणारं जे आहे ते देह तादात्म्य सोडा. बघा आता शब्दच काय वापरलाय, मी देह आहे. ही जीवानी काय केलेली आहे तर कल्पना केलेली आहे. आता वाटतं का हो कल्पना केली आहे? आम्हाला तर वाटतं देह आहे. आता आपण कल्पना कुणाला म्हणतो, अगं मला असं वाटलं होतं, म्हणजे मनोराज्य ज्याला कल्पना म्हणतो, माझ्या कल्पनेमध्ये अशी ती व्यक्ती होती बरं का, पण ती अशी दिसली. हा एवढ्या अर्थी आपण कल्पना शब्द वापरतो. पण आता मी इथे आचार्य म्हणतात की देह आहे ही कल्पना तर जीवात्म्याने केलेली आहे आणि त्यामुळे जरा देह तादात्म्य जे आहे ते देह तादात्म्य निर्माण झालेलं आहे. आणि देह तादात्म्यामुळे सातत्याने त्याला असं वाटतं की काय मी असावं, मी टिकावं, मला सुख मिळावं, सुखालागी जीवा करीसी तळमळ. ही सुखासाठी जी तळमळ चाललेली आहे ती सातत्याने जी चाललेली आहे तो कल्पनेने बांधला गेलाय फक्त की मी देह आहे या. एक सद्गुरू डॉक्टर काका नेहमी छान गोष्ट सांगतात. एक गाढवांचा कळप होता आणि गाढवांचा कळप आता जे गर्दभपाल असतात ते गाढवं सांभाळणारे जे असतात त्यांचा तळ एका गावाहून दुसऱ्या गावाला असा नियमितपणे त्यांचं ते गाढवांचा कळप घेऊन ते जात होते. आणि दुसऱ्या गावाला पोहोचल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं एकाच्या की अरे त्या गाढवांना पायाला बांधायच्या दोऱ्या मागच्या तळावरती राहिलेल्या आहेत. आता काय करायचं? आता एवढी 100 गाढवं रात्रभर कशी सांभाळायची? मग तेवढ्यात दुसरा म्हणाला की ते ज्येष्ठ जे आहेत ते खूप अनुभवी आहेत, त्यांना तू विचारून ये. आणि म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते गृहस्थ असं म्हणतात जे ज्येष्ठ होते ते, अरे जाणून बुजून ते गाढव आहेत, तू एवढ्या कशाला चिंता करतोयस? तू असं कर, त्या खुंटीच्या शेजारी त्या गाढवाचा पाय ठेव, नुसता हात फिरव. आणि त्याने तसं केल्यानंतर ती रात्रभर निमूटपणे गाढवं उभी राहिली. अगदी त्या पद्धतीने कल्पनाच केली की नाही आम्ही बांधलं गेलेलो आहोत. त्यांनी मनात जर आणलं असतं तर ती गेली असती सगळी पळून. पण कल्पनेने ती बांधली गेली. अगदी त्या पद्धतीने आचार्य असं म्हणतात की या देहाच्या कल्पनेने म्हणजे मी देह आहे या कल्पनेने तो जीवात्मा जो आहे तो बांधला गेलेला आहे. मग कल्पनेने कल्पनासरे मना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी. समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये बोलतात. त्यांनी कल्पना केली त्यामुळे त्याला रामाची भेट होत नाहीये. तर कल्पनाच कल्पना एकावर एक एकावर एक. मी देह आहे, मी मन आहे, मी अमुक आहे, मी ढमुक आहे, टिमुक आहे. मग आता आचार्य आपल्याला सांगतात मग आता तुम्ही विपरीत कल्पना केली आहे ना, मग तुम्ही आता काय करा तर संवादी कल्पना करा. काय संवादी कल्पना करा? मी जीव आहे, मी देह आहे, विपरीत कल्पना आहे. आणि संवादी कल्पना काय? मी ब्रह्म आहे, ही संवादी कल्पना करा. बघा कल्पनेतून म्हणजे संवादी कल्पना करत गेलं की एक दिवस काय होतो या कल्पनेचा निराश होतो आणि मी ब्रह्म आहे या भूमिकेवरती तो साधक आरूढ होऊन जातो. फक्त कल्पना आहे. एक दृष्टांत सांगते. आता मी एकटीच घरामध्ये होते. खालचंही आमचे जे आहेत रेंटनी दिलंय घर ते बाहेर गेले होते. एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मी एकटीच. मिस्टर पण पुढे गावाला गेले होते. तिन्ही सांजेची वेळ. असं उगा बघा दिवसभर काही वाटत नाही आपल्याला. फोन कोणाकोणी करतो. पण तिन्ही संध्याची वेळ आली की मात्र एकटं आपल्याला राहायला नको वाटतं. सोसाट्याचा वारा सुटला. दारं धडाधडा वाजायला लागली आणि म्हणून मी आधी पहिल्यांदा गेले आणि दारं लावून घेतली सगळी. पडदे बांधले की वाजायला नको. उगाचच मन काही काही कल्पना करायला लागतं. कुणीतरी काहीतरी म्हटलं होतं बाई, कोणीतरी घरात येतं, तिथे काही भूतखेत तर नाही ना, कुठला आवाज तर येत नाहीये ना, असं मन कल्पना करायला लागलं की ते इतकं धावतं सैराट की काही त्याला विचारायला नको. मग आता भीती वाटली म्हटल्यानंतर देवाजवळ येऊन दिवा लावला. असं वाटलं की आता तिन्ही सांज झालेली आहे, देवाचा दिवा लावावा थोडं मन शांत होईल. पण तरी भीती काही जाईना. मग आपल्याला सांगितलेलं असतं लहानपणापासून की रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, हनुमंताचं काम काय आहे भूताला पळवणं आहे, नवग्रह स्तोत्र म्हणा. मग मी भराभरा भराभरा रामरक्षा म्हटली, भर 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 भीमरूपी म्हटलं, नवग्रह स्तोत्र म्हटलं आणि खुश. काय झालं? भूत पळालं. न बघितलेल्या भूताला न बघितलेल्या हनुमानाने पळून लावलं. आता हे जे आहे आणि म्हणून ब्रह्म आहे संत सांगतायत ना, शास्त्र सांगताय ना, माझे सद्गुरू सांगतायत ना की तू ब्रह्म आहेस. मग कल्पना कर की मी ब्रह्म आहे. मग विपरीत कल्पना जी आहे ती घालवायची असेल
तर मी ब्रह्म आहे अशी संवादी कल्पना सातत्याने करायची, सोहम साधना करायची आणि या देहातनं सुटण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून सोहम वृत्तीत किंवा नामात तुम्ही मग्न राहा, याचा आपण विचार केलाय. कारण सोहम वृत्ती म्हणजे काय, तर सोहम साधना जे आपण म्हटलं की सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. पुढे आचार्य म्हणतात गर्वाचा त्याग करा. आता हा जो अहंकार आहे, हा अहंकार आत्मस्वरूपाच्या खूप जवळ आहे आणि तो जवळ असल्यामुळे तो अहंकार आपल्याला सगळं जातं बरं का. पण कसं असतं, एक तर प्रपंचातला अहंकार आधी असतो, परमार्थाकडे वळल्यानंतर परमार्थाचा अभ्यास करायला लागतो आणि परमार्थाचा पण अहंकार चढतो. माझ्यासारखं अभ्यास करणारी मीच. आणि मग तोच अहंकार बरोबर तुम्हाला काय होतं, तो तिथे तो आड येऊन जातो. आणि म्हणून सद्गुरूंचं अधिष्ठान लागतं की सद्गुरू म्हणतात हा सुद्धा तिथे अहंकार नको आहे. बघा रासक्रीडेमध्ये भगवान गोपालकृष्ण गोपिकांबरोबर रासक्रीडा करत होते. आता तो पूर्ण प्रसंग सांगत नाही. आता प्रत्येक गोपिकेला हा अनुभव होता की भगवंत माझ्याबरोबर रासक्रीडा करतात, कारण भगवंत अनंत आहेत, अनंत रूपाने नटलेला आहे. प्रत्येक गोपिका बरोबर एक एक कृष्ण आहे आणि प्रत्येक गोपिकेला अहंकार झाला की माझ्या बरोबर कृष्ण रासक्रीडा करतोय, पण तिच्या बरोबर तर दिसत नाहीये, आता ते गुप्त ब्रह्मस्वरूपाने जे आहेत ते. पण प्रत्येकीला अहंकार झाला की माझ्या बरोबर प्रत्यक्ष योगेश्वर कृष्ण जे रासक्रीडा करतायत. आता हा अहंकार गोपिकांच्या अंतःकरणात जो झाला होता तो कृष्णाला कळला. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, तो त्याला कळणार नाही असं शक्य आहे का? कृष्णाने त्यांचं काय केलं, तर कृष्ण तिथनं गुप्त झाले. त्या गोपिका गोंधळल्या की कुठे गेले भगवंत, आत्ता आपल्याबरोबर रासक्रीडा करत होते. आणि त्या सैरभैर झाल्या आणि भगवंताला शोधायला लागल्या. आता त्या शोधायला लागल्यानंतर त्या जात आहेत जंगलामध्ये की कुठे गेले गोपालकृष्ण. तेव्हा त्यांना काय दिसली, तर 4 पावलं दिसली. त्या असं म्हणतात की 4 पावलं ज्या अर्थी धुळीमध्ये आहेत त्या अर्थी गोपालकृष्ण एकटे नाही आहेत, तर त्याच्याबरोबर अजून एक गोपिका आहे बरं का. तर त्यांना तिचा मत्सर आला लगेच मनामध्ये की आपल्याला सोडलं आणि त्या गोपिकेबरोबर भगवंत गेले. आता जी गोपिका भगवंताबरोबर होती तिलाही अहंकार झाला की या सगळ्यांना सोडलं आणि मला मात्र भगवंतानी बरोबर घेतलं. आता तोही अहंकार भगवंताला कळला. आता ती जरा काय लाडे लाडे म्हणायला लागले की माझं पाय दुखायला लागले, किती चालायचं आहे मला, तुम्ही काय घ्या तर खांद्यावर घ्या. भगवंतानी त्या गोपिकेला खांद्यावर घेतलं आणि त्याने भगवंतानी काय केलं, तिला झाडावरतीच लटकवून ठेवले आणि स्वतः पुढे गेले. पण तिलाही अहंकार झाला होता. या गोपिका सगळ्या मागून येत आहेत आणि त्यांनी ती अडकलेली गोपिका बघितली, तिला खाली काढलं आणि त्यांनी खूप शोक केला की तू आम्हाला का दुरावलास. आणि मग त्यांनी भगवंताचं खूप गुणगान केलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जो अहंकार झाला त्या अहंकारामुळे भगवंत आपल्याला काय झालेले आहेत, तर दूर झालेले आहेत. आणि त्या शोकगीतामध्ये त्यांचा अहंकार संपूर्ण लयाला गेला आणि मग भगवंत प्रगट झालेले आहेत. म्हणजे हा जो अहंकार शेवटचा शत्रू जो आहे, तो अहंकार गेल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती शक्य नाही. कारण ते तत्व जे आहे ते निर्मलम निष्कलम शांत आहे. तितकं अंतःकरण जे आहे ते तेवढं निर्मलम निष्कलम शांत व्हावं लागतं. पुढे आचार्य आपल्याला आज्ञा देतात की ज्ञानी पुरुषांशी व्यर्थ वाद न घालता त्यांचं ऐका. आता ज्ञानी पुरुष जे आहेत, संत आहेत, सद्गुरू आहेत, आता त्यांच्याशी वाद घालावा का हो? श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त अनुष्ठोनी जगादेचं वडीलच आहे. श्रुती स्मृतींचे अर्थ प्रत्यक्ष ते जगून आपल्याला देत आहेत, मग त्यांच्याशी का वाद घालावा. पण तरी असे असतात, अज्ञान असेल कदाचित. एक आठवलं म्हणून सांगते की जर श्रीगुरूंनी मला मंत्र दिला ओम नमः शिवाय, तरी विचारणारे असतात. तिथे नाही विचारत, बाहेर येऊन म्हणतात की अगं मला ना श्रीराम जयराम जय जयराम खूपच आवडत होतं, पण मात्र काय दिला मंत्र मला, ओम नमः शिवाय दिला. मग काय करू, काय झालंय. आता तिथे प्रत्यक्ष वाद नाही घातलाय पण मनात शंका आली की नाही. पण श्रीगुरूंच्या मुखातून दयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील त्यांना वेदांचं मूल्य आहे. आता म्हणून परोक्ष ज्ञान हे साधकाला पाहिजे, तर यासाठी पाहिजे. जेव्हा परोक्ष ज्ञान परिपूर्ण असतं तेव्हा अशा शंका काय होत नाहीत, तर पडत नाहीत आपल्याला. आणि मग कधी शंका न पडणारा अज्ञानी साधक परवडतो की जो श्रीगुरूंवर श्रद्धा ठेवतो, जे नाम आहे ते घेतो श्रद्धेने, म्हणजे फलद्रूप होऊन जातं. पण जे असे का असतात, तर शंका व्यर्थ वाद घालणारे साधक जे असतात, मनात शंका येणारे साधक, ते परवडत नाही.
अगं आम्हाला ना भगवद्गीता खूप आवडते पण दासबोध वाचायला सांगितला. काही गरज आहे का? सांगितलंय ना, तो ग्रंथ घ्यायचा आणि वाचायला सुरुवात करायची. कारण त्यांनी जे सांगितलंय ते माझ्या हिताचं आहे. हित नेणं ती कोणी संत आपलं हित कशात आहेत ते जाणतात. ते आपले आप्त आहेत. त्यामुळे तिथे कुठलाही वाद न घालता माझं हित जे आहे त्यांना माहिती आहे कशात आहेत ते आणि त्या पद्धतीने जर मी अभ्यास केला तर मला माझं हित जे आहे म्हणजे स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती नक्की होणार आहे. म्हणून काकांचं एक वाक्य आहे, स्वबुद्धीच्या गाढवावरती बसून कधीही परमार्थ करू नये. संतांच्या आणि सद्गुरूंच्या बुद्धीनुसार काय करावं तर परमार्थ करत जावा. म्हणून ज्ञानी पुरुषांशी व्यर्थ वाद न घालता त्यांचं श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐका आणि त्या पद्धतीने साधना करा. अशा 24 आज्ञा, ही 24वी आज्ञा आहे. या दुसऱ्या श्लोकामध्ये 24 आज्ञा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. अशा आचार्यांनी आपल्याला दिलेले आहेत. जय जय रघुवीर.